नमस्कार. तुमच्याही घरी हिरव्या घेवड्याची भाजी खाल्ली जात नाही का? तर नक्की अशा पद्धतीने करून बघा. कढईमध्ये भाजी उरणार नाही याची गॅरंटी मी देते. त्यासाठी मी इथे पावशर घेवडा हाताने निवडून घेतलेला आहे. एक मिडियम आकाराचा कांदा, एक मिडियम आकाराचा टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि एक चमचा लसूण खोबरं इथे मी घेतलेला आहे आणि थोडेसे बेसिक मसाले लागणार आहेत. घेवडा हा स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यावा. आपण हा घेवडा कुकरमध्ये न शिजवता वाफेवरती तेलामध्ये परतून घेणार आहोत. 80% शिजवून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. आपण स्वच्छ केलेला जो घेवडा आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून तो मंद गॅसवरती 80% इतक्यापर्यंत शिजवून घ्यायचा आहे. घेवडा तेलामध्ये शिजत आहे तोपर्यंत एक मिडियम आकाराचा कांदा आपण इथे कापून घेणार आहोत. त्याचप्रमाणे एक मिडियम आकाराचा टोमॅटोही बारीक कापून घेणार आहोत. वाफेवरती शिजायला ठेवलेला घेवडा हा अधूनमधून बघावा, परतताना खाली लागू नये याची काळजी घ्यावी. तुम्ही बघू शकता आता आपला घेवडा 80% इथपर्यंत शिजलेला आहे. आता हा घेवडा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला जो कांदा आहे तो परतून घेणार आहोत. बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तोही छान 2 मिनिटं परतून द्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायला घ्यायचे आहेत. 1 चमचा इतकं लसूण खोबरं घालायचं आहे. तुम्ही याच्याऐवजी लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या तरी चालू शकतात. तिखटाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करावं. अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे. हे मसाले छान तेलामध्ये 2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. या मसाल्यांमध्ये थोडंसं पाणी घालून ते मसाले 2 मिनिटांसाठी वाफून घ्यायचे आहेत. शिजून देण्यासाठी ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता झाकण ठेवून दिल्यानंतर आपली जे मसाले आहेत ते छान असे शिजलेले आहेत. त्याला कडेने असे तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये परतून घेतलेला जे आपण घेवडा होता तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो त्या घेवड्याच्या भाजीमध्ये उतरेल. थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आपला घेवडा हा 80% अगोदरच शिजलेला होता, त्याच्यामुळे फक्त पाणी आटेपर्यंत भाजी शिजवायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे 100% शिजून तयार झालेली आहे. तर मंडळी, आपली इथे घेवड्याची हिरवी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. तसेच डब्याला सुद्धा देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये.